इथे काही जरी घडलं ना तरी डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचं नाव कुठे ना कुठे ॲड असतं की इथून मागून सूत्र तुमच्यापासून हल्ले असतील. या फक्त अफवा आहेत की ॲक्च्युअलमध्ये तसं काही असतं? टाइम विल गिव्ह बेटर आन्सर. बरं, म्हणूनच मला या नगरच्या राजकारणावर विश्वास नाहीये. काही करतात लोक. इथं कसं आहे मॅडम, इथं फक्त जगताप गट आहे, बाकी विषय कट असतो इथं फक्त. कुठलाही व्यवसाय करत असताना असं म्हटलं जातं की स्थानिक आमदारांची दमदाटी होती. आमदारांमुळे आम्हाला कामं करता येत नाही, आमचा व्यवसाय चालत नाही, त्यांच्या मर्जीनुसार आम्हाला व्यवसाय करावा लागतो. इथे व्यवसाय करत असताना तुम्हाला कधी तसं जाणवलं? विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या प्रचाराची सुरुवात तुम्ही केली. पहिल्या दिवसापासून आम्ही बघतोय की तुमच्या प्रचाराला मागे तुम्ही 10-10, 12-12 JCB उभे करतायत. शक्ती प्रदर्शन म्हणायचं की उत्साह? आम्ही कुठल्याही प्रकारचं आम्ही स्वतः काही नियोजन करत नाही. बरं, लोकांमधला एक वेगळा उत्साह असतो आणि तो आपल्याला पाहायला मिळतो. बरं, लोकांमध्ये असणारा हा उत्साह आम्ही बघतोय. प्रचार तुमचा जोरात सुरू आहे. येत्या काळामध्ये आम्हाला कोणकोणती बडी नेते इथे पाहायला भेटणार आहेत? नाही, अजून त्याचं नियोजन नाही. आता प्राथमिक स्वरूपामध्ये प्रचार आता तसा चालूच आहे, पण प्राथमिक स्वरूपामध्ये आता एक नारळ फोडण्याचं काम, नारळ वाढवण्याचं काम आज या ठिकाणी होणार आहे. बडे नेते तर कुठले येणार, कशी वेळ मिळते कोणाची, कारण राज्याच्या निवडणुका आहेत आणि सर्वांना वेळ कमी सगळ्याच नेत्यांना. एकंदरीत दिवसभराचं शेड्यूल तुमचं कसं असतं? नाही, सकाळी अगदी 7-7:30 ला प्रचार सुरू होतो आणि प्रचार सुरू झाल्यानंतर हा अगदी रात्री 10 वाजल्यापर्यंत अधिकृत प्रचार असतो आणि त्याच्यानंतर काही व्यक्तिशा गाठी भेटी काही सगळ्या परिसरामध्ये त्याचं नियोजन सुरू असतं. 2019च्या तुलनेत यावेळी शक्ती प्रदर्शन आम्हाला जास्त जोरात दिसतंय. कारण काय, स्ट्रॅटेजी आहे का? तिथे आम्ही ज्या भागामध्ये जाऊ त्याच भागातले लोक असतात, त्याच्या पलीकडं तुम्ही आमच्या प्रचाराचे ह्याच्यामध्ये नसतात. आता आज फक्त नारळ फोडायचा म्हणून सगळे फक्त प्रमुख मंडळी आले, बाकी कुठलीही गर्दी इथे शक्ती केलेली नाही. आणि वार्ड क्रमांक 12ची आज प्रचार फेरी होणार आहे. नाही, आता हे मताधिक्य फार मोठा राहणार आहे, त्यात कुठली शंका नाही. पण लीड हा किती मिळणार हा आता मतदानाचा आपण टप्पा पाहिजे आपण करू शकतो. आमदार म्हणून नगरकरांसमोर जायचं असेल तर एक जाहीरनामा महत्त्वाचा असतो. कुठला जाहीरनामा, वचननामा घेऊन तुम्ही नगर शहरात? आता येत्या काही दिवसामध्ये आम्ही आमची जी काही संकल्पना आहे की आम्ही केलेलं काम आणि भविष्यातलं काम आम्ही त्याच्या बाबतीमध्ये लोकांसमोर आता भूमिका लवकरच आम्ही जाहीर करणार आहेत, म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं. आणि जो जाहीरनामा आपण प्रसिद्ध करतो त्याच्यामधलं किती आपण काम केलेलं आहे तो एक वेगळा मानस असतो की आपल्याला हे करायचं आहे. आणि त्याच्यातनं आम्ही जो मानस मागच्या 5 वर्षाला 2000 निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळेस सामोरे जात होतो त्यावेळेला आम्ही तो मांडला होता आणि मांडल्यानंतर त्यातलं काय काय किती प्रमाणात पूर्ण केलंय ते आम्ही मांडणार आहोत. संग्राम जगताप यांचा प्रचार असा सुरू झालाय की वन साइड वातावरण करण्याचा प्रयत्न केलाय. लोक विरोधक कोण आहे, नाव काय आहे, इथपर्यंत सुद्धा लोकांना माहिती नाहीये. हा प्रचाराचा पॅटर्न होता की विकासाचा मुद्दा एवढा जोरात होता की उमेदवार समोरचा जो आहे तो झाकला गेला? नाही, कसं आहे, शेवटी आमचा कामाच्या बाबतीमधला आलेख असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये लोकांनी पाहिलेलं आहे की किती प्रमाणामध्ये काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे अगदी गल्लीबोळापासून तर अगदी राष्ट्रीय महामार्ग असतील, राष्ट्रीय मार्गावरचे पूल असतील किंवा राज्य महामार्ग असतील, हे प्रयत्न असतील किंवा त्याच्यामध्ये अगदी गल्लीबोळातील रस्त्यापर्यंत आम्ही काम केलं आहे. त्यामुळे लोकांचा आमचा एक डायरेक्ट जनसंपर्क शेवटच्या माणसापर्यंत, कुठल्याही भागातला मनुष्य असतो, कुठल्याही स्तरातला मनुष्य असतो, हा त्याच्याशी आमचा डायरेक्ट संपर्क झालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता ही आमच्या कामाच्या माध्यमातून, स्वतःच्या एक संपर्काच्या माध्यमातून झालेली आहे. आणि लोकांना आता मी कुणी काही जरी प्रचार केला, अपप्रचार जरी केला, तरी लोकांना सगळं माहिती आहे की राजकीय लोक असतात, राजकीय मंडळी असतात, त्यामुळे त्याच्याकडे फार कुणी लक्ष देत नाही. त्याकडे फक्त एक मनोरंजन म्हणून ते ऐकतात
एक वेळ असला कोणी फावल्या वेळामध्ये ते लोक गप्पा ऐकत बसतात, त्याच्या पलीकडे लोक त्याला फार काही महत्त्व देत नाहीत. अजित पवारांची गुलाबी थीम आम्ही बघितली, तुम्ही जे घड्याळ लावलंय तेही गुलाबी थीम मध्ये, सगळा प्रचाराचा जो एक पॅटर्न आहे तो गुलाबी आहे. तुमची गुलाबी पॅटर्न वरती प्रचार करण्याची नेमकं मागची स्ट्रॅटर्जी काय? नाही, आता ते अजितदादाकडनं वरतून तो एक कलर निवडला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन काहीतरी एक वेगळं आलं पाहिजे. याच्यातनं महिलांच्या करता जे काही एक सक्षमीकरणाकरता त्यांनी जे पाऊल उचललं आहे आणि त्याच्याकरता हा एक वेगळा कलर त्यांनी निवडलेला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये तो अनुषंगाने त्यातला तो कलर निवडला गेला म्हणून तो एक कलर आता पुढे चालू आहे. लोकसभेनंतर वातावरण ऍक्च्युअल असं होतं की आता महायुती राहते की नाही, पण लाडकी बहीण योजना आली आणि असं म्हटलं जातंय की आता ही लाडकी बहीण योजनाच महायुतीसाठी एक टर्निंग पॉइंट ठरेल. लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट नगर शहरात किती होईल? नाही, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नगर मतदारसंघात देखील माझ्या मतदारसंघात मोठी नोंदणी झाली त्याच्या बाबतीत. महिला तेवढ्या लाभार्थी देखील झालेल्या आहेत आणि आता त्यांनी सांगितलंय की पुढच्या काळामध्ये आता याच्या बाबतीमध्ये 1,500पेक्षाही ती रक्कम वाढवली जाईल, 21 केली जाईल, अशी देखील एक वेगळ्या प्रकारची एक भूमिका या महायुती सरकारने घेतलेली आहे. आणि या सगळ्या माध्यमातून हे पुढे जात असताना याच बरोबरीनं शेतकऱ्यांकरता असतील, युवक वर्गाकरता असेल, अशा वेगवेगळ्या घटकांकरता देखील आता या सरकारने, महायुती सरकारने एक मोठा पाऊल उचललेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक विश्वासार्हता आहे की हेच सरकार या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतं. कारण देशामध्ये हे सरकार आहे आणि राज्यामध्ये जर ते सरकार असलं तरच केंद्राची मदत होऊ शकते आणि त्याच्या प्रकारे एक महाराष्ट्राला जो विकासाचा रथ जो वेगाने चाललेला आहे तर तो अजून वेग देण्याकरता ह्याच सरकारला लोक पसंती देणार आहेत, असं एक स्पष्ट चित्र 4 तारखेला या राज्यामध्ये सगळेच जिल्ह्यामध्ये लोक पाहतात. शेवटचा प्रश्न असेल, खऱ्या अर्थाने आज महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे. आता तुम्ही प्रत्येक मतदारसंघातील तुमचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहे, काय आवाहन त्यांना काय करणार? नाही, आम्ही या निवडणुकीमध्ये आव्हान त्यांना आमची एक विनंती असते की तुम्ही मतदान आमच्यासारख्या कार्यकर्त्याला करावं. त्याच्यातनं आम्ही आज हे काम सुरू केलं आहे की महायुती सरकार एक सक्षम सरकार आहे आणि या राज्याला पुढे घेऊन जाण्याकरता, गती देण्याकरता एक सक्षम सरकार म्हणून हेच काम करू शकतं आणि त्याचा सरकारचा प्रतिनिधी म्हणून, त्याचा एक आमदार म्हणून तुम्ही माझ्यासारख्याला कार्यकर्त्याला संधी द्यावी. आणि लोकांना काम आहे, संपर्क आहे, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये कुठलीही शंका त्या बाबतीमध्ये नाही. घरातील फॅमिली किती ऍक्टिव्ह झाली? सगळे ऍक्टिव्ह आहेत. सगळेच. आता इथे काका पण आम्हाला हो. दिसले, सगळेच प्रचार करतायत. प्रचार आता करावं तर सगळ्यांच्यात संबंध असतात तेव्हा यावंच लागतं. चला, तुम्हालाही शुभेच्छा प्रचारासाठी आणि धन्यवाद. नमस्कार. महायुतीचे उमेदवार म्हणून संग्राम जगताप समोर आले, तुम्ही त्यांच्या प्रचारात ऍक्टिव्ह आहेत? हो, म्हणजे आता रुमाल टाकून येत त्यामुळे आम्हालाही दिसतंय, पण सगळ्यात मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक प्रमुख व नगरसेवक या नात्याने त्यांच्या प्रत्येक प्रचार फेरीत सहभाग असतो माझा आणि चांगल्या पद्धतीने आजही शुभारंभाचा गावामध्ये नारळ फोडताना भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महिला बंधू आणि भगिनी ह्या सर्व मोठ्या प्रमाणात हजर आहेत. वातावरण कसं वाटतंय एकंदरीत? उमेदवारासाठी पोषक वातावरण आहे की कसं, काय वाटतंय? महायुतीने गेल्या 2.5 वर्षात राज्यामध्ये जे कामं केलेले आहेत, तसेच देशात माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना झालेल्या आहेत, निश्चितच मतदार युतीच्या, महायुतीच्या पाठीमागं आहे. गेलेल्या लोकसभेमध्ये अहमदनगर शहरातनं महायुतीच्या उमेदवाराला चांगल्या प्रकारे लीड मिळून नगर शहरामध्ये महायुतीचा उमेदवार हा पुढे राहिला मतदानाच्या बाबतीत. तुम्ही आता बोलता बोलता म्हटले की मी ही इच्छुक होतो, मग काय झालं काय पुढं? मतदारसंघ आला नाही ना वाट्याला. बरं. महायुतीची ज्यावेळेस युती झाली, जर भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला तो मतदारसंघ आला असता तर त्यावेळेसची ती गोष्ट होती. आता युतीच्या माध्यमातून हा मतदारसंघ विद्यमान आमदार माननीय संग्रामजी जगताप यांच्या वाट्याला गेलेला आहे, अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला गेलेलं आहे. त्यामुळं शिवसेना, भारतीय जनता पार्टी हे दोन्ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत. बरं, मग तशी काही नाराजी नाही ना? नाही, नाराजी असती तर आलो नसतो. बरं. आज संग्राम जगताप यांच्या महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. तुम्ही सगळे नेते मंडळी एकत्र दिसले, पदाधिकारी एकत्र दिसले, कसं वातावरण कसं आहे? वातावरण बिलकुल छान आहे आणि आज प्रचाराला सुरुवात नाही झाली, प्रचाराला ऑलरेडी पहिल्यांदाच सुरुवात झालेली आहे. ही त्याची एक झलक आहे, आणखीन एक मोठी. मला असं जाणवतंय नगर शहराचं हे सगळं प्रचार, शक्ती प्रदर्शन बघता ही वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, वातावरण निर्मिती नाही, निवडणुकीमध्ये वातावरणाबरोबर सुद्धा जनमत आणि त्याच्या पाठीमागं असलेलं कार्यकर्त्यांचं बळ
हा तो विषय आहे. आणि हा जनमताचा किंवा तो आपण जो म्हणतो की शक्ती प्रदर्शन वगैरे काही नाही. एक गोष्ट जाणवली, जसं त्यांच्याशी आत्ता बोलत होते ते म्हटले मी भाजपकडून इच्छुक होतो. आता अजित पवार गट पहिल्यांदाच या पक्षामध्ये सामील झाला, म्हणजे भाजपसोबत अजित पवार गट येणं हे तसं अनपेक्षित होतं. शहरामध्ये त्याचा काही इम्पॅक्ट जाणवतो? नाही, असं काही नाही आहे की हा महायुतीचा उमेदवार आहे आणि महायुतीचा उमेदवार असल्या कारणामुळं महायुतीचा जो धर्म आहे तो धर्म आम्ही पाळणार आहोत. त्यामुळं तो कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढवणार होते हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमच्यासाठी महायुतीचा उमेदवार हा महत्त्वाचा आहे. जी एकजूट आत्ता आम्हाला विधानसभा निवडणुकीसाठी दिसते, पुढे ते महानगरपालिका वगैरे वगैरे जे इलेक्शन्स होणार आहेत, तिथे पण अशीच तुमची सगळ्यांची एकजूट राहील का? टाइम विल गिव्ह बेटर आन्सर. बरं, म्हणूनच मला या नगरच्या राजकारणावर विश्वास नाहीये. काही करतात लोक. नाही, या ठिकाणी जो महाराष्ट्र म्हणजे असा काही म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा नगर जिल्हा अशा प्रकारचा जिल्हा आहे, तो महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारा. या ठिकाणी 2 महापौर झालेले आहेत, यामुळं कायदा बदलावा लागलेला आहे. त्यामुळं इथं काय होईल हे अनएक्सपेक्टेड असतं. त्याच्यामुळं हे धक्कातंत्र हे कायम चालू असतं. त्याच्यामुळं माझं आज आपली प्रायोरिटी काय की आज विधानसभा महत्त्वाची आमच्या महायुतीच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं आमचा जो पक्षादेश जो आहे तो आम्ही पाळतो. काय सांगणार? त्यांनी सांगितलं पुढचं पुढे बघू, तुमचंही तसंच ठरलंय का आजचं आज बघू पुढचं पुढे बघू? आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की महायुतीने जे गेल्या 2.5 वर्षामध्ये जी कामं केली ती जर पुढं न्यायची असतील तर खरं म्हणजे महायुतीचे आमदार या ठिकाणी निवडून आले पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळे महायुतीचे सर्व घटक पक्ष आज संग्राम भाई यांच्या पाठीशी आहोत आणि सर्वात जास्त मताधिक्याने ते निवडून येतील अशी आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इंटरनल राजकारण सोडून जर बाहेरच्या काही मुद्द्यांचा विचार केला तर संग्राम जगताप यांनी 5 वर्षांच्या काळामध्ये जो विकासाचा बॅकलॉग भरून काढायला हवा होता तो काढला का? 100% भरून काढलेला आहे. कसा काढला? तुम्ही जा नगर शहरामध्ये तुम्ही फिरा, 150 कोटीचे कामं चालू आहेत. गल्ली बोळांमध्ये जा. माझा प्रभाग क्रमांक 9चं जर सांगायचं ठरलं तर सुजय दादा आणि संग्राम भाईंच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या माध्यमातून सुमारे 6 कोटीचे कामं माझ्या प्रभागामध्ये झाले आहे. असं माझ्या एकट्या प्रभागाचं नाही, परंतु आपण जर नगर शहरामध्ये फिरलात तर सर्वत्र गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीटची कामं झाली आहेत, लाईटचे कामं झालेत. विकास जो लोकप्रतिनिधीचं जे मूळ काम असतं विकास करण्याचं ते संपूर्णपणे झालेलं आहे. म्हणूनच जनता त्यांच्या पाठीशी. जसं मी म्हटलं की आत्ताच्या निवडणुकीला तुम्ही सगळे एकत्र आहात, समजा पुढचं गणित तुमचं जे असेल ते पुढे असेल, पण आत्ता जे नेते मंडळ येणार आहेत किंवा महायुतीतही बरेचसे काही इच्छुक होते ते छुप्या पद्धतीने काही बंडखोरी करतील वगैरे असं काही चित्र आहे का? कसं करतील? गणपती समोर सगळे एकत्र आल्यावर असं कुणी करणार नाही असं मला वाटतं. नगरचं राजकारण आहे, काही घडतंय ते. शेवटी विशाल गणपती आहेत ना, त्यांची भीती आहे ना, तसं करणार नाही. काय वाटतं संग्राम जगतापांना लीड मिळालं तर कितीचं मिळेल? 100% मिळेल. साधारणतः 40-50 हजार मतांनी ते निवडून येतील. येस. काय सांगणार? संग्राम भैया 100% या आपण पाहतोय की महायुतीचं जे उमेदवार आहे त्यामुळं आम्ही शिवसेना शिंदेसाहेबांच्या पक्षाचं असू किंवा भाजप असू या किंवा राष्ट्रवादी असू आम्ही सगळे एक दिलाने या ठिकाणी आम्ही काम करू राहिलेलो आहे. तुम्ही शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय का घेतला? कारण शिंदेसाहेबांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्वच एवढं महान आहे की आपण पाहतोय की आज जसं त्यांना मुख्यमंत्री पदाचा त्यांना चान्स भेटला तर आपण त्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्यांचं 2 वर्षातच त्यांची कार्याची झलक दाखवून दिली आणि असा नेता आपल्या पाठीशी असावा त्या उद्देशानेच आम्ही त्या ठिकाणी गेलो. शिवसेना राष्ट्रवादी किंवा बीजेपी राष्ट्रवादी हे नेहमी 2 टोकाचे 2 पक्ष राहिले आहेत, कधी एकत्र येतील असं वाटलं नव्हतं. जी आता ही महायुती तुमची सगळी झाली आहे इथे नगर शहरात जमतंय का व्यवस्थित? 100% जमतंय. आपण पाहतोय की वरती सुद्धा सुरुवातीला पाहिलं तर त्यांनी सुद्धा अशीच त्या पद्धतीची आघाडी करून 2-2.5 वर्ष काढले आणि नंतर आपण खरं अर्थाने पाहतोय की भाजपा शिवसेना ह्या आघाडीचं या ठिकाणी सरकार येणं ग्राह्य लोकांची इच्छा होती आणि म्हणूनच 2 वर्षानंतर ते लोकांनी राष्ट्रवादी सोबत घेऊन सर्व प्रवास झाला आणि आपण पाहिलं की त्या 2.5 वर्षामध्ये काय घडलं आणि या 2 वर्षामध्ये काय घडलं हे लोकांना सर्वश्रुत आहेत. लोकसभा निवडणुकीचा काही इम्पॅक्ट होईल का शहरात? नाही, लोकसभा निवडणुकी ही लोकसभा निवडणुकीच्या जागेवर असती. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असती. खऱ्या अर्थानं आता तात्याने जसं सांगितलं की आता विधानसभेचं इलेक्शन आहे, हे विधानसभेच्या इलेक्शन वरतून सगळ्यांना आदेश आलेले आणि सगळे आम्ही एकजुटीने एक मानाने एक दिलाने या ठिकाणी काम करू राहिलो आहे. कोणताही इम्पॅक्ट या ठिकाणी पडणार नाही आणि भरपूर जास्त मतांनी या ठिकाणी संग्राम भाई निवडून येतील आम्हाला 100% खात्री आहे. आज प्रचार सुरू झाला आहे, झेंडा टाकून तुम्ही आलेले आहेत, काय अजेंडा काय? अजेंडा हा आहे की महायुतीचं जे सरकार आहे तर आमच्या सरकारने सगळ्या समाजातील घटकांना
सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं आहे. आपण पाहिलं महिलांना आज कसलीच गरज नाही राहिलेली. जे महिन्याला 1,500 येतात, आता आम्ही 2100 रुपये करणार आहोत. तर या कारणामुळे महिलांचा जो खर्च आहे घरातला तो पुरुषाकडून नाही जरी आला तरी घरामध्ये सगळं व्यवस्थित चालू झालेलं आहे. आपण पाहतो बसचं तिकीट ट्रॅव्हलिंगसुद्धा अर्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं महायुतीचं जे सरकार आहे तर हे नेहमी आपल्या समाजामध्ये सर्व घटकांचा विचार करतं. त्यामुळं आपलं हे सरकार जे आहे ते येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आम्ही सर्व महायुतीचे जे घटक आहेत नगर शहरामधले शिवसेना शिंदे गट असू, भारतीय जनता पार्टी असू, राष्ट्रवादी असू, हे सर्व एक दिलाने काम करत आहेत आज. आणि आपले जे उमेदवार आहेत त्यांना नक्कीच आम्ही निवडून देऊ. वातावरण जर पोषक असेल तर कार्यकर्ते जितका तग धरण्याचा प्रयत्न करतील तेवढा धरू शकतील. जर वातावरण विरोधात असेल आणि कार्यकर्त्यांनी किती ताकद लावली तरी हे काही होत नाही. वातावरण आहे का या ठिकाणी? 100% वातावरण आहे. हे काय कुठं मनापासून आलेली जनता आहे सगळी. ही कुठेही कोणी काही वेगळ्या पद्धतीने गोळा झालेली नाहीत. सर्व जे काय आहे ते आमदार साहेबांवर महायुतीवर प्रेम करणारी जनता आहे आज, ती या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यावरून आपण समजून घ्यायचं. साधारणतः लीड मिळालं तर कितीचं मिळेल? एक 25-30 हजाराचं लीड नक्कीच मिळणार. तिन्ही पक्षांची ताकद त्या प्रमाणाची आहे. आणि तुम्ही मागाशीच विचारलं की लोकसभेचा इफेक्ट होईल का? नक्कीच लोकसभेचा इफेक्ट होणार आहे. कारण नगर शहरामधून लोकसभेला 32,000चं मताधिक्य सुजय विखे यांना आपण मिळवून दिलेलं होतं. हो, नक्कीच होणार. काय सांगणार? संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते म्हणून आले, समर्थक म्हणून आले की महायुतीचा उमेदवार म्हणून आले? महायुतीचा उमेदवार आणि एक गेल्या 10 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांची पोचपावतीचा एक आदर्श मानून आम्ही या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र आलोय. लोक म्हणतात शेवटच्या टप्प्यामध्ये नगरची कामं सुरू झाली. नाही, ह्या विकास कामांचा निधी चालूच, म्हणजे सरकार बदलले त्यामुळे सरकारमध्ये असल्यानंतरच निधी हा मोठ्या प्रमाणात मिळत असतो. जेव्हा अजितदादा या महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर एक नगर शहराला 150 कोटीचा निधी, भव्य असा निधी माझ्या मते 2006 नंतर प्रथमतः एवढा मोठा निधी मिळालेला आहे. आणि तो फक्त संग्राम भैयांमुळे नगरला मिळाला आहे. त्यामुळे विकास कामांचा ही गाडी जोरदार चालू आहे. लीड मिळालं तर कितीचं मिळेल? माझ्या मते 25 ते 30 हजाराचं मताधिक्य 100. इंटरनल राजकारण फिरवणार नाही ना? नाही, काहीच नाही. शहरात राजकारण डेंजर. नाही, काहीच फरक पडत नाही. संग्राम भैयांचा विश्वास जुना आहे आणि त्यामध्ये महायुतीचे सर्व घटक पक्ष एक दिलानं एकदम मजबूतीनं जोरदार कामाला लागलेले आहेत. त्यामुळं पाहायची गरजच नाही काय. तर आपण या ठिकाणचे जे काही स्थानिक नगरसेवक होते, जे पुढारी मंडळी होते, नेते मंडळी होते, ज्यांनी हे राजकारण खूप जवळून बघितले, अशा सर्वांसोबत बातचीत केली आहे. विशेष म्हणजे हे महायुतीचे पदाधिकारी होते, त्यामुळे सर्वांची एक साथ जी आहे ती संग्राम जगतापांना मिळते आणि त्यामुळे या ठिकाणी वन साईड वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आता पाहण्यासारखं असणारे 23चा निर्णय निकाल नेमकी काय लागतो. आज आपण संग्राम जगताप यांची प्रचार रॅली कव्हर करत असताना बऱ्याचशा कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. काही त्यांचे समर्थक येतं. नेमकी संग्राम जगताप यांच्या सोबत राहण्याचं, मागं राहण्याचं कारण काय ते समजून घेऊयात. खरं तर तुम्ही आज प्रचार रॅलीसाठी आलेल्या होतात आणि कारणं असतात. एखाद्या आमदाराला, एखाद्या नगरसेवकाला, एखाद्या खासदाराला सपोर्ट करण्याची कारणं असतात. तुमचं काय कारण आहे? संग्राम भाई आहे ना, आमच्यासाठी सुखात दुःखात प्रत्येक गोष्टीत अडचणीत संगत असतात. मग आता इलेक्शनला आम्ही त्यांच्यासोबत येण्याचं कर्तव्यच आहे ना आमचं. साधारणतः आम्ही असं बघतो की प्रचारासाठी लोक बोलवली जातात, त्यातले तुम्ही नाहीत ना? नाही, त्यातले नाही. इथं कसं आहे मॅडम, इथं फक्त जगताप गट आहे, बाकी विषय कट असतो इथं फक्त. हां, काय सांगणार? संग्राम भाईने आम्हाला भरपूर व्यवसायाबद्दल पण मदत केलेली आहे. सर्व गोष्टी आम्ही काही नसताना पण त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आम्हाला न बोलवताना काही करता आम्ही स्वतःहून येते असतो. बोलायची आम्हाला आवश्यकता कधीच पडत नाही. काय सांगणार? संग्राम भाई एक अदृश्य शक्ती ती ज्याच्या मागे असते, त्याच्या बाजूने म्हणजे अदृश्य शक्ती ती व्यक्ती ज्याच्या मागे असते तो व्यक्ती काही पण होऊ शकतो. त्यामुळं आम्हाला जशी त्यांनी साथ दिली तशी आम्ही त्यांना साथ देतोय. काय सांगणार? संग्राम भैया हे आमदार परत तिसऱ्यांदा होणार आहे. यांनी भरपूर लोकांची मदती केलेली आहे. प्रत्येकाला सपोर्ट करतात, प्रत्येकाला व्यवसायासाठी मदत करण्यात येते. मी बी एक स्वतः व्यावसायिक आहे, मला बी संग्राम भाईची भरपूर मदत लाभलेली आहे. मला भरपूर कामं वगैरे दिलेली आहे त्यांनी महापालिकेच्या मार्फत. त्यामुळं संग्राम भाईंना परत तिसऱ्यांदा आमदार करून मंत्रिपदावर विराजमान करायचं आहे.
कुठलाही व्यवसाय करत असताना असं म्हटलं जातं की स्थानिक आमदारांची दमदाटी होती, आमदारांमुळे आम्हाला कामं करता येत नाही, आमचा व्यवसाय चालत नाही, त्यांच्या मर्जीनुसार आम्हाला व्यवसाय करावा लागतो. इथे व्यवसाय करत असताना तुम्हाला कधी तसं जाणवलं? मॅडम माझा पण बिझनेस आहे, माझे स्वतःचे 3 चिकन शॉप आहे, माझं पोल्ट्री पंप पण आहे, मी 10 ते 12 वर्षापासून बिझनेसमध्ये, पण मला असं कधीच जाणवलं नाही. पण जे विरोधक लोक आहे त्यांना काहीच मुद्दा नाही, कारण आज संग्रामभाई जगताप साहेबांचं इतकं काम जोरदार चालू आहे आणि त्यांनी जी कोविडमध्ये ज्या मदत केली त्यांनी फक्त दिखावा केला नाही, पण डायरेक्ट आमच्यासारखे पण एकदम म्हणजे तळागाळातले कार्यकर्त्यांनी पण डायरेक्ट त्यांना साहेबांना फोन लावू शकतात अशी परिस्थिती होती. आणि राहिला उद्योजकांचा विषय, उद्योजकांना आज जे आहे नगरचं तुम्ही बघतात सगळं विकास कामं हे पूर्णपणे 100% त्यांचा पाठिंबा आहे, पण त्यांचं ते सांगत नाही की तू हे चुकीचं काम कर, हे कर. संग्रामभाई चुकीचं काम केलं तर ते डायरेक्ट दाखवून देतात ते, तसे त्यांच्याकडे काय अजिबात नाही, थारा नाही अजिबात. तर या काही कार्यकर्त्यांच्या भावना होत्या. खरं तर आपल्याला जाणून घेणं खरंच इंटरेस्टिंग असतं की कुठल्याही उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं म्हटल्यानंतर शेवटच्या 8-10 दिवस ॲक्टिव्ह झालेत की 5 वर्षांपासून, पण हे लोक वन साईड समर्थक आहेत. काही ना काही गोष्टींमुळे त्यांची नाळ संग्राम जगताप यांच्यासोबत जोडली गेलेली आहे. आतापर्यंत बरेचसे निवडणुका तुम्ही स्वतः लढलेत, तुमचा मुलगाही 2दा लढलाय, आता 3ऱ्यांदा उभे येतं. कसं बघता या निवडणुकीकडे? या निवडणुकीत सर्व जनता बरोबर आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि सर्व आमचे युती जी आहे, आदरणीय फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार, या युतीचे भाजप, शिवसेना आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी, तर संपूर्ण आज कुणीही बाजूला नाही आहे. सर्व जाती धर्माची लोक बरोबर आहेत, कुणीही बाजूला असा राहिलेला नाही आहे. म्हणजे परमेश्वर कृपेने विरोधक बी आमचे सर्व आता आमच्याबरोबर आले आहेत. शहरात निवडणूक तुम्ही कुठेही जाऊन सर्वसामान्य लोकांची बाईट घ्या, कामगार असन, रिक्षावाले असतील, प्रत्येक माणूस, उद्योगपती असतील, म्हणजे जे व्हिजन संग्रामभाईंकडे आहे, माझा मुलगा म्हणून सांगत नाही, पण त्यांना आधीच सांगितलं, जर तुम्ही समाजाकरता काही करू शकले करणार असला तर भानगडीत पडा, नाही तर आपले व्यवसाय सांभाळा. तर ते एक विश्वास आहे की एक चांगलं त्याच्याकडे व्हिजन आहे आणि संग्रामभाईच्या माध्यमातून नक्की या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. बराच काळ तुम्ही शरद पवारांसोबत राहिलात, नंतर अजित पवारांसोबत आलात. बदललेल्या राजकारणात तुम्ही म्हणजे विधानसभा वगैरे ह्या निवडणुकांच्या माध्यमातून ॲक्टिव्ह जरी नसले तरी पडद्यामागच्या प्रत्येक घडामोडीत तुम्ही ॲक्टिव्ह राहिलेत. घडामोडी काय होत्या? घडामोडी काय नाही, चालले हेच रोजची कामं, व्यवस्थित सगळं नियोजन राहणं, हे जाणं, दुसरं काही घडामोडी नाही आहे. बरं, मी जे प्रश्न केला की पवारांना सोडून अजित पवारांकडे येणं, या निर्णयात तुम्ही स्वतः कसे काय ॲग्री झाला? आम्ही पवारांसंग राहिलो, कोणाला सोडलं नाही, धरलं नाही. बरं, अजूनही तसंच आहे? हो, पवारांसोबत आहोत. बरं, राज्य इथे आपल्या नगर शहरात काही जरी घडलं, आता आम्ही युती म्हणून काम करतोय. बरं, शेवटी संबंध हे सगळ्यांशी असतात, ठेवायचे असतात. मी आधीच सांगितलं, आज बी पवार साहेबांबद्दलही मला तेवढाच रिस्पेक्ट आहे, आदर आहे, पण आम्ही युती ही आमची सगळी भक्कम आहे तिथे. हो, यस. इथे काही जरी घडलं ना तरी डायरेक्टली इनडायरेक्टली तुमचं नाव कुठे ना कुठे ॲड असतं की इथून मागून सूत्र तुमच्यापासून हल्ले असतील. या फक्त अफवा आहेत की ॲक्च्युअलमध्ये तसं काही असतं? या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते खूप सरळ साध्या पद्धतीने मिळालंय की त्यांना उत्तर द्यायचं ते दिलंय आणि आपल्याला जे मिळायचंय ते मिळलंय. बाकी नगरकर सुज्ञ आहेत, तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यावरती जायचंय हे तुम्ही तुमचं ठरवणार आहात. पण आज आपण वन डे विथ आमदार हा कार्यक्रम करत असताना संग्राम जगताप यांची प्रचार रॅलीपासून त्यांचं व्हिजन, त्यांच्या वडिलांचं व्हिजन किंवा कुठले मुद्दे आहेत, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, पदाधिकारी, पुढारी लोक, स्थानिक नेते कशा पद्धतीने ॲक्टिव्ह आहेत, हे सगळं आज वन डे विथ आमदार या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की काय करायचं आहे आणि काय नाही म्हणून. परंतु आत्ताच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू, काम करत आलोय, काम करत राहू.